इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने कालपासून संप पुकारलेला आहे। आजचा हा दुसरा दिवस आहे। आपल्यासोबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉक्टर विजय रांदड सर आपल्यासोबत आहेत। सर, काय नेमकं भूमिका काय असणार आहे आणि कशामुळे हे बंद आहे? आम्ही हे बंद कालपासून सुरू केलेलं आहे। IMA महाराष्ट्राच्या वतीने हे काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे। त्यालाच आम्ही IMA परळी ब्रांचपासून पाठिंबा देत आहोत। काल सरकारने BMS डॉक्टरांना एक 90 दिवसाचा सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकोलॉजी असा देऊ करून त्यांना ॲलोपॅथी ट्रीटमेंट देण्याची मुभा दिलेली आहे। तर ते IMA संघटनेसोबतच आमचे मार्ट संघटना, त्याच्यानंतर इंटर्न संघटना, त्याच्यानंतर मॅग्मो संघटना, ह्या आमचा सर्वांचा त्याला विरोध आहे। तुमची मागणी सरकारकडे आहे, परंतु यामध्ये रुग्णांना विटीस धरल्या जात आहे, याबद्दल काय सांगा? सर्वप्रथम तर मी रुग्णांची माफी मागतो। आम्हाला असे पाऊल घ्यायचे नव्हते, पण सरकारच्या काही धोरणाविषयी आम्हाला हे पाऊल उचलावे लागत आहे। हे आम्ही रुग्णांच्या हितासाठी, वैद्यकीय शिक्षणाच्या अस्तित्वासाठी हे आम्ही करत आहोत। यामध्ये परळी तालुक्यातील किती डॉक्टर सहभागी आहेत आणि कोणत्या कोणत्या तुम्हाला संघटनेने पाठिंबा दिलेला आहे? आमची IMA संघटना आहे, जवळपास आमचे परळीत 60-70 डॉक्टर आहेत आणि आजूबाजूला 20 डॉक्टर, असे जवळपास 100 डॉक्टरांनी ह्या संपाला पाठिंबा दिलेला आहे। ह्यासोबतच आमच्यासोबत मॅग्मो संघटना आहे, इंटर्न्स लोकांची संघटना आहे। काही रुग्णांचे ऑपरेशन असतील, इमर्जन्सी असेल, या संदर्भामध्ये तुमची आता सध्याची भूमिका काय आहे? सध्या तर इमर्जन्सी आम्ही हँडल करत आहोत, पण जर सरकारने त्यांचे धोरण मागं घेतले नाही तर उद्यापासून आम्ही इमर्जन्सी सेवा देखील बंद करणार आहोत। आज संध्याकाळी जे काय महाराष्ट्र IMAची मीटिंग होईल त्यानुसार आम्ही पुढची स्ट्रॅटेजी ठरवूत। संध्याकाळी तुमच्या मनासारखा निर्णय जर नाही लागला तर पुढची भूमिका काय असणार आहे, काय आंदोलन करणार? पुढची भूमिका आमची ठरलेली आहे की उद्यापासून आम्ही इमर्जन्सी सेवा देखील बंद करणार आहोत। तर आता जे काय आज गाईडलाईन्स येतील संध्याकाळी त्यानुसार आम्ही उद्या निर्णय घेणार आहोत। आज संध्याकाळपर्यंत काही गाईडलाईन्स येणार आहेत म्हणे, त्यानुसार पुढचा निर्णय घेणार आहेत। दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड।